हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी यदक्षरं मनाख्येयम् आनंदं मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परंधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कसे चाली कृपादाने कसे चाली कृपादाने कसे चाली पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा ठवी विसरवी आपणा ते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होऊनी ठेला निळाया परी आठवी सद्गुरुला विठ्ठला आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो 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 कधी वटा शोभे माळवंटी हो पुंडरी कधी वटा शोभे कधी वटा शोभे माळवंटी हो कधी वटा शोभे एकाधनी आंबा उभी करते वरी कटी हो एकाधनी आंबा उभी करते वरी कटी हो जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा संत भगवंताच्या कृपेने 400 वर्षापासून बरोबर आहे का म्हणजे चतुर्थ 316 वर्षापासून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह 316 म्हणजे काही कमी आकडा नाही महाराज 3 पिढ्या गेल्या ते बी 100 वर्ष धरले तर चौथी पिढी आहे चौथी आणि त्याच तोला मोलात विठ्ठल 316 वर्षापासून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्री रामकथा रामायण आहे अन्नदानही त्याच तोला मोलात आहे असं म्हणतात की अन्नदान कसं करावं हे सातोना गावाला विचारावं
पहिल्या भाषेत अन्नदानाचा सडा म्हणायचे लोक. असं अन्नदान आहे. अन्नदानासारखं दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आणि मात्या पित्यासारखं दैवत नाही. न अन्नोदको समम दानम न तिथी द्वादशा समा. हे आम्हाला पाठ आहे, तुम्हाला कळालंय. आणि आपल्या 316 वर्षाची परंपरा सप्ताहाला आहे. याच्यावरून एक रात्रभर बोलता येते गावावर. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्या. गाव असंय महाराज. 12 महिने काकडा. आमच्या गावाला होतंय पण चातुर्मास. कोणत्या कोणत्या गावाला एकच महिना होते, पण 12 महिने काकडा. 12 महिने काकडा झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा. नामा मने प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. आम्हाला पाठ आहे, तुम्हाला कळालंय. विठ्ठल पारमार्थिक वातावरण असं आहे मनोज महाराज. अरे गावात आल्यानंतर पहिलं शिखर पाहिलं मी हनुमंतरायाचं. महाराज हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, जागृत हनुमान मंदिर. हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर मला तर असं वाटलं की हनुमंतराय बोलतीत की काय. इतकं चैतन्य त्या मूर्तीत आहे, इतके प्रसन्न आहेत हनुमंतराय. अरे ज्या गावचे हनुमंतराय प्रसन्न आहेत त्या गावच्या लोकांच्या चेहऱ्यावर कधीच अप्रसन्नता येणार नाही. काय मंदिर झालंय महाराज. 101 फूट कळस आहे. फक्त पाथरी रोडला एक तुकोबारायाचं मंदिर आहे असं. हो. आणि आपल्या गावात काय सांगावं महाराज. आता स्वतःच्या जन्मभूमीचं उगा अपमान सांगू नये, पण नाही हो, अशी लोक धजत नाहीत. आणि मी महाराजांना म्हटलं की महाराज कुणा नेता तर पावला नाही कोणता. म्हणले महाराज म्हणलात तर म्हणलात. गावात गावचं कष्टाचं आणि घामाचं मंदिर आहे. अंगाला काटाच आला महाराज. याला परमार्थ म्हणते. हो. काय मंदिर आहे हनुमंतरायाचं महाराज. दृष्ट लागाव, टोपीच पडली पाहिजे. हा. अरे टोपी पडणारे वाडे बांधणारे लय हजार बघितलेत म्या. पोरीच्या लग्नामध्ये फेटे बांधून धोतराव धोतर नेसून पोराच्या लग्नामध्ये आंगड्यावर आंगडे घालून फिरणारे लय बघितले चोपदार. पण सप्त्यामध्ये एवढ्या उल्हासानं परमार्थ करणारे, हो, एवढ्या भूषणानं परमार्थ करणारे, हो, जर कोण बघितले असतील तर सातोण्यातले लोकच. विठ्ठल गोड असं मंदिर आहे. सातोना गाव म्हणजे धाकटं पंढरपूर म्हणायला हरकत नाही. हो, असं खूप गोड गाव आहे. येत असताना भगवान कृष्णाचं मंदिर दिसलं. थोडं पुढं आल्यानंतर इथं पांडुरंगाचं मंदिर दिसलं. आणखी बरेच मंदिर असतील असं गाव. आणि या गावामध्ये 316 वर्षापासूनची ही सप्ताहाची परंपरा. ग्रामस्थ मंडळी सातोना, तरुण मंडळ सातोना. बऱ्याच गावाला सप्ते होतात, लोक पट्टी देतात, पण कीर्तनाला येत नाहीत. हो, पट्टी देणे आणि जेवायला येणे हे 2 कामं असतात त्यांची. कीर्तनाला नसतात. कीर्तनाला 8, जेवायला 360. पण इथं नाही महाराज. इथं कीर्तनाला सुद्धा बघा ना, एवढा मोठा मंडप पण असा गच्च भरलाय की 4 कोपरे बरोबर पीक आहे. 4 कोपरे. इकडं जर पाहिलं तर आमचा तरुण मंडळ, तरुण वर्ग सुद्धा किती आहे महाराज. आज तरुण मंडळींना या म्हणावं लागतंय. ए दादा या या म्हणलं की ते तसंच तंबाखू चोळीत घरी जाते, पण इकडं येत नाही. पण योगेश महाराज द्यावं तितके मार्क कमी आहेत. विठ्ठल तरुण मंडळाचं गोड असं नियोजन आहे. आणि वाड वडीलधाऱ्यांची त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे. असं गोड नियोजन आहे. ज्यांनी फोनवर संपर्क केला, आमचे परमस्नेही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगेशजी महाराज आकात महाराजांनी फोनवर संपर्क केला आणि म्हणले महाराज सातोना गावाला आमचा असा असा कार्यक्रम आहे, तारीख देता का. मी म्हणलं भाग्य महाराज माझं तुमच्या गावाला येणं. आणि त्यांच्या निमंत्रणावरून तुमच्या महान महान व्यक्तींचा मला दर्शनाचा योग आला आहे. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या सर्वांच्या पायी नतमस्तक होतो. या ठिकाणी बरीच महाराज मंडळी आहे. महाराज सुप्रसिद्ध
कीर्तनकार हरिभक्त परायण चंदू महाराज, चंद्रकांतजी महाराजांची उपस्थिती आहे. महाराज परभणीला भेटण्यासाठी आले होते, पण आमची थोडक्यात भेट चुकली आणि नंतर या ठिकाणी आम्हाला भेटले. वारकरी भेटल्यानंतर किती आनंद होतो हे शब्दात सांगता येत नसते. या ठिकाणी आल्यानंतर आमचे हरिभक्त परायण मृदंगभूषण, ज्यांनी आपल्या मृदंगानं आळंदी गाजवली, असे आमचे हरिभक्त परायण मृदंगमणी गणेश महाराज टाके, गणेश महाराजांची उपस्थिती आहे. गणेश बाबांची ना आमची दुसरी तिसरी भेट आहे. खूप गोड स्वभाव आहे. महाराजही उपस्थित आहेत. ही महाराज बाकीची गुणवंत मंडळी, त्यांना गुणवान म्हणणार नाही तर गुणवंत म्हणणार, वारकरी मंडळी, कलाकार वेगळा आणि वारकरी कलाकार वेगळा, ही वारकरी मंडळी आहे. वारकरी मंडळी आमचे हरिभक्त परायण तुकाराम महाराज बिडवे, आता परमार्थातले भीष्म व्हायले, तुकाराम महाराज उपस्थित आहेत. हरिभक्त परायण ज्यांचं गोड असं गायन ऐकलं आपण, संगीत अलंकार शिवाजी महाराज काकडे महाराज आहेत. हरिभक्त परायण संगीत विशारद बंडू महाराज खरात यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण मधले महाराजांचं नाव ब्रह्मदेव महाराज योगी, काय गोड नाव आहे महाराज तुमचं. ब्रह्मदेव महाराज योगी महाराजांचं इथं या ठिकाणी महाराज उपस्थिती आहे. पलीकडं पाहिलं तर संगीत विशारद हरिभक्त परायण आसाराम महाराज नेरवाडीकर महाराजांची उपस्थिती आहे. बाकी पलीकडं पाहिलं तर ही सगळी वारकरी निष्ठ मंडळी आहे. नाही जरी नाव आलं तरी तुमच्यावरही माझं तेवढंच प्रेम आहे. अष्टांगेन स्पर्शत भूमीम साष्टांग प्रणितस्य सह विठ्ठल विनेकरी बाबा आहेत, आमचे 2 चोपदार मामा आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि इकडं मृदंगभूषण मृदंग सम्राट मनोज महाराज माने, मूर्ती लहान कीर्ती महान, गोड स्वभाव, महाराजांच्या प्रेमास्तव त्यांची आज उपस्थिती लाभलेली आहे. आमच्या गणेश महाराजांच्या थोडा हाताला थोडी जखम झालेली आहे. आणि मृदंगाव जे मृदंगवादक असतात ना महाराज मेरू, त्यांचा हात आणि महाराजाचा कंठ लय महत्त्वाचा आहे बघा. सीझनमध्ये आवाज बसणं म्हणजे पेरणीत बैल बसणं आहे. पेरणीत जसा बैल बसल्या शेतकरी टेन्शनमध्ये येत आहे ना, तसे आवाज बसला की टेन्शनमध्ये येत आहे. म्हणून आम्हाला खरे आमच्या आवाजाचे आवाज देणारे, आम्हाला आवाज पुरवणारे ते मामा आहेत बसलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद. माझा बसलेलाच आहे बरं का, म्हणून तर तुम्हाला म्हणालो बाबा ठीक आहे नाही. आणि त्यांच्या जर मनात आलं ना, एक कोणतं बटन आहे त्यालाच माहिती, एक फिरवलं की बसतंय बघा. 10 मिनिटात ते आवाज बसू शकतात. आणि बसलेला आवाज उकलायचा म्हणलं तर त्यांच्याच हातात आहे. विठ्ठल माझं सगळं तरुण मंडळ, आणि तरुण मंडळामध्ये मगाशी आमची ज्यांची भेट झाली अध्यक्ष आमचे परमेश्वर भाऊ, सर्वांच्या पायीनत होतो. गोड असं चॅनल आहे उपस्थित, म्हणजे आपण सगळे इथून पुढं भविष्यात दिसणार आहात. आहे बरं का कॅमेरा. त्यांनाही धन्यवाद आणि बोलायला सुरुवात. विठ्ठल अभंगाला सोडून बोलणार नाही, मला बोलता येत नाही, पण जरी विनोदात्मक बोललो तरी अभंगाच्या बाजूला जाणार नाही. लय महाराज हसवीत हे मलाही पटत नाही. हसवणं वेगळं आणि अभंगात दृष्टांतात्मक बोलणं वेगळं. विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. आमचे योगेशजी महाराज म्हणले, महाराज आज तुमचं जागराचं कीर्तन आहे. मी मग काला उद्या म्हणले, हो उद्या आहे. आज दिंडी झाली म्हणले, खूप रंग आला दिंडीला. काय गावाचं भूषण असते माणसाला बघा ना. इतकं सांगायलेत महाराज की महाराज 11 पासून दिंडी निघाली, 6 वाजेपर्यंत दिंडी चालली. म्हणलं महाराज मी काय इतकी दिंडी कधी बघितली नाही. आणि लगेच आमचे चंद्रकांत महाराजांना उचललं. म्हणले महाराज माऊलीचा जसा सोहळा आहे ना तसा सोहळा आमच्या गावात. याला म्हणायचं जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, याला म्हणतात महाराज. हो दिंडी झाली. अभंग सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि सर्वांच्या पाठांतरातला आहे. अरे आपल्या पाठ असेल काय नवलंय महाराज. माझ्या 50% माय माऊल्यांना हा अभंग पाठ आहे. कारण गावोगाव खेडोपाडी
माझ्या माता माऊल्या भजन करतात. नाही भजनाला येणं झालं तर दारात बसून तुळशीला दिवा लावून हरिपाठ म्हणतात. आणि तुकाराम महाराज हरिपाठ म्हणला रे म्हणला की हा अभंग म्हणावंच लागतो. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. 50% माझ्या या पुरुष मंडळींना सुद्धा हा अभंग पाठ आहे आणि टाळकऱ्यांना तर पाठ असणारच. आणखी बोलू हो, असा वारकरी नाही त्याला हा अभंग पाठ नाही. ज्याला हा अभंग पाठ नाही विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज दान मागतात. दान 1 घंटा बोलायचं आपल्याला पण निक बोलायचं. दान मागतात महाराज. तुकाराम महाराज मागतात ही गोष्ट कानाला पटतच नाही. कारण ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आहे, दया म्हणलं की नात्र आहे, प्रेम म्हणलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हणलं की तुकोबा आहे. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपी नामदेवंच दयामूर्तीम नाथम वंदे पुन्हा पुन्हा. वर्णन आहे. वैराग्यस्य परामूर्तीम देहु क्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. वैराग्य म्हणलं की तुकोबर आहे. मग तुकोबर आहे दान मागतात. हे ऐकावं कसं वाटतं सांगा बरं. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्हीच विधान केलं ना की तुकाराम महाराज मागतात. हो मागतात. महाराज म्हणले दादा मागावं, मागण्याबद्दल बंधन नाही. आम्ही मागतो रे पण मागतो कोणालाही मागत नाही. आम्ही मागतो पण कोणालाही मागत नाही, देवालाच मागतो. आणि काय मागतो तो देवालाच मागतो. विठ्ठल मागणे ते तुझ मागो मागणे तुझा मागो जीव भाव तुझ सांगो जीव भाव तुझा लागो तरी लागो पाया तुमच्या दातार पाया तुमच्या दातार मागणे ते तुझ मागो भाव तुझ सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा महाराज म्हणतात आम्ही कोणालाही मागत नाही, देवालाच मागतो. आणि काही मागत नाही, देवालाच मागतो. आम्ही कोणाजवळही रडत नाही, देवाजवळच रडतो. आणि कोणासाठी रडत नाही, देवासाठीच रडतो. विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराज मागतात असं विधान काय केलं. महाराज म्हणले कोणाला मागायचं ते कळाव, काय मागायचं ते कळाव आणि कसं मागायचं ते कळाव. 3 गोष्टी माणसाला कळाल्या की माणूस जीवनात सफल होतो. पहिली गोष्ट कळाव कोणाला मागायचं. असं आहे बघा, जे कधीच मागत नाहीत त्यांना संत म्हणतात. जे मागितल्याशिवाय राहत नाहीत त्याला जीव म्हणतात. आणि जे मागत नाही त्याला दिल्याशिवाय राहत नाही त्याला देव म्हणतात. विठ्ठल महाराज म्हणले 3 गोष्टी माणसाला कळाव. पहिली गोष्ट कळाव कोणाला मागायचं हे कळाव. महाराज म्हणले आम्ही देवालाच मागतो. दुसरी गोष्ट काय मागायचं कळाव. बरेच लोक मागणीमध्ये नापास झाले. तुम्ही कधी विचार केला का नाही, एवढं तुम्ही काकडा करताय, प्रदक्षिणा करताय, अन्नदान करताय, भजन कीर्तन करताय, एक ना एक दिवस असा येईल सातोनेकर तुम्हाला पंढरीनाथ परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला पांडुरंग प्रसन्न झाला आणि म्हणले वरमृही
काय मागायचंय मागा. तर तुम्ही काय मागता बरं, कारण आज मागायचं आणि उद्या देणार आहेत बरं का. मग काय मागता, कधी विचार केलाय का नाही बरं या गोष्टीचा, की आपल्याला देव प्रसन्न झाला आणि देव जर म्हणला काय मागायचंय मागा, तुम्हाला हे मागायचंय, विचार केला का? असं कधी मनातच आलं नाही आपल्या की मला देव प्रसन्न होणार आहे. ऐका, परमार्थ करत असताना आयुष्यामध्ये जर असा विचारच केलेला नसेल की मला देव भेटेल का, मला देव भेटेल का, या विचारानं जर आपल्या अंतःकरणाला आणखी शिवलंच नसेल, तर असं समजावं आपण वर्गात बसतो पण हजरी पटलावर आणखी नाव नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय मागायचं हे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना कळालं नाही हो. महाराज, नारदानं कधी बी जावं तो द्वारकेत जावं, कारण नारदाला दक्षानं शाप दिला होता. नारदा, माझ्या लेकरायला भरकटायला लावलोस ना, तू बी असाच फिरत राहशील. म्हणून नारदाला शाप होता दक्षाचा. पण नारद द्वारकेत गेले की त्यांना तो शाप बाधा करीत नव्हता. म्हणून नारद वारंवार द्वारकेत जायचे. पण एकदा असं झालं, नारद मुनी द्वारकेत गेले आणि समोर वसुदेव आले. वसुदेव म्हणजे कोण? भगवान कृष्णाचे वडील वसुदेव आले. आल्याबरोबर वसुदेवाच्या डोळ्यात पाणी होतं. नारदाला नमस्कार केला. चेहरा असा रडकुंडे आलेला होता, दिन होता. नारदाने विचार केला, देवाचा बाप आहे, जगाच्या मालकाचा बाप आहे, ह्याचा चेहरा का रडकुंडे आला. नारद म्हणले, काय झालं वसुदेवा? मग तो रडलेच वसुदेव. अरे अरे अरे, झालं काय? एखाद्या महाराजाचा बाप जर रडत असन तर लोक बोलण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ काढतील आणि अगोदर फेसबुक व्हॉट्सअपला टाकतील, बघा कसं बापा बोलतोय, बापाची काय अवस्था आहे. देवाचा बाप ज्यावेळी रडतोय त्यावेळी नारदानं विना बंद केला आणि विचारलं, वसुदेवा काय झालं रडायला, तुमच्या डोळ्यात पाणी का? वसुदेव म्हणले, नारदा मला सांगा ना की माणसाचा उद्धार कशानं होतोय, मुक्त कशानं होतोय माणूस, मला सांगा. त्यावेळी नारद म्हणले, दानेन पाणीर्न तु कंकनेन, स्नानेन शुद्धीर्न तु चंदनेन, मानेन तृप्तिर्न तु भोजनेन, ज्ञानेन मुक्तिर्न तु मुंडनेन. ज्ञानेन मुक्तिर्, ब्रह्मज्ञानानं माणसाचा उद्धार होतो. मग वसुदेव म्हणले, हातच धरला नारदाचा, नारदा ते ब्रह्मज्ञान मला सांगा ना. नारद म्हणले, सांगायला हरकत नाही पण नवलच आहे बाबा. नाताच्या घरची उलटी गुण, पाण्याला मोठी लागली तहान. नवलच आहे. अहो, ज्याच्या पोटी परब्रह्म आलंय, जगाचा मालक ज्या बापाच्या पोटी आलाय, त्या बापानं आमचा हात धरून म्हणाव की ब्रह्मज्ञान सांगा. वसुदेवा झोपेत आहेत का? तुमचा मुलगा म्हणजे वेदानं ज्यानं वेदाला शिकून शहाणं केलंय त्याला भगवान कृष्ण म्हणतात. विठ्ठल भगवान कृष्ण तुमच्या पोटी आलेला असताना तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा म्हणता, नवल नाही तर काय. त्यावेळी वसुदेवानं सांगितलं, नारदा खरंय तुमचं, पण काय करावं, मी म्हणतो कृष्णाला, कृष्णा मला सांगणार आहे काहीतरी हिताच्या गोष्टी, पण ज्यावेळी मी कृष्णाला सांग म्हणतो त्यावेळी माझा भगवान कृष्ण म्हणतोय, बाबा कसं येडेवणी बोलायलात, तुम्ही माझे बाप, मी तुमचं पोरग, आणि पोरग कुठं बापाला शिकवित असतोय वे. तो माझा श्रीकृष्ण मजन सांगेची ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे मी संपूर्ण बालक तुझे. वसुदेव काय म्हणले? वसुदेव म्हणले, नारदा 10,000 वर्ष एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली, पण मला आज कळालंय माझी मागणी चुकली. विठ्ठल भल्या भल्याच्या मागण्या चुकल्या म्हणला, भल्या भल्याच्या. म्हणून मागायचं काय कळावं. आता तुमच्यासाठी उदाहरण, भारत देशामध्ये असा एक विद्वत प्रचूर माणूस होऊन गेला. आपल्या बुद्धीच्या बळावर त्यानं असं भारताचं काम केलं महाराज की अब्जावधी कोटीचा फायदा झाला, अब्जावधीचा फायदा झाला भारताला. अर्थसंकल्प मजबूत झाला. पंतप्रधानानं राष्ट्रपतीनं बोलावून घेतलं, त्याचा सत्कार केला. पंतप्रधान म्हणले, काय तुमची बुद्धी आहे,
तुम्ही थोडंसं डोकं लावलं, देशाला आर्थिक संकटातून वाचवलं, केंद्र शासन तुमच्यावर प्रसन्न आहे, काय मागायचंय मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. तो माणूस म्हणला, माझ्याजवळ वैभव आहे बुद्धीचं, मला काही नको तुमचं. नाही म्हणले, आमची इच्छा आहे की तुम्ही काहीतरी मागाव. काय मागायचंय मागा, आम्ही काय द्यावं सांगा. ते माणूस म्हणला, मला काही नको, द्यायचंय ना तुम्हाला, तुम्हाला एक दिवस स्वतंत्र करा की मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं. काय पाहिजे सांगा तर खरं. ते म्हणला, बाकी काहीच नाही, मला एकदा गुन्हेगाराला माफ करू द्या, कोणत्याही एका जेलला घेऊन चला आणि त्या आरोपीची इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य मला द्या. स्वतंत्रता दिली महाराज. नाशिक सारख्या जेलला आणलं, सगळे आरोपी बाहेर सोडले, सगळ्यांनी लाईन लावली आणि त्या जेलरनं सांगितलं, दादा हो, तुमच्यासाठी आज देवदूत आलाय. केंद्र शासनानं त्याला परवानगी दिली आहे की आरोपीची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करा. तुमच्यासाठी हा उभा राहिलेला देव आहे, तुम्हाला जे वाटेल ते यांना मागून घ्या, तुमच्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. सगळ्या आरोपीला आनंद झाला. पहिला आरोपी पुढे आला. देवदूत म्हणले, सांगा मामा, काय द्यायचं तुम्हाला. मामा म्हणले, मला 3 टाइम चहा पाहिजे, मला एकदा चहा द्यायली आहेत. ते माणूस म्हणला, ह्याला 10 वेळ चहा द्या, सरका बाजू. दुसरा आला, मामा तुम्हाला काय पाहिजे. कागदाच्या पुंगळ्या करून वडायलो, मला गिराज असू हिमतलाल असू, पण मला बिड्या द्यायला वा साहेब. यायला बुरुजाचा कट्टा द्या, सरका बाजू. तिसरा आला, तुमचं काय म्हणणं. चपात्यानं पोट कुटकुट करायलंय, मला भाकर द्यायला वा, सरका बाजूला. ह्यांना भाकर द्या रे. चौथा आला, तुमचं काय. गावाकडे गांजावडीत होतं, अर्धा किलो द्या यांना एकदाच हप्त्याचा, सरका बाजूला. 100 होते, 99 झाले, एकच राहिला. तिथूनच महाराज त्या देवदूताकडे पाहायला आणि रडला. असे हात धर महाराज जोडले. 3-4 माळी होत्या गळ्यात, अष्टगंध बुक्का होता कपाळाला, वारकरी होता, चुकून जेलमध्ये आलेला होता. काय बाबा, काय बाबा म्हटल्यानंतर ते म्हणला, विटेवरल्या मालकाची शपथ वाहून सांगतो साहेब, आजपर्यंत जीवनामध्ये डास सुद्धा मारला नाही, चिलट सुद्धा मारलं नाही. वाटतं का साहेब की माझ्यासारखा वारकरी एखाद्या माणसाला मारील. तुमच्या पायाची शपथ वाहून सांगतो साहेब, फक्त या डोळ्यानं पाहिलं आणि म्हणून मला जेलमध्ये घालण्यात आलं. साहेब तुमच्या पायाची शपथ वाहून सांगतो, मला सोडा, मला सोडा. 18 वर्षाची मुलगी घरी आहे साहेब, मला पोरीचं लग्न करायचं आहे. 14 वर्षाचा मुलगा आहे साहेब, 8वी वर्गात शिकतोय. मी कसलाच गुन्हा केला नाही साहेब, हरिपाठ काकडा करणारा माणूस आहे, मला मुक्त करा साहेब, मला मुक्त करा. देवदूत जवळ गेले आणि पाठीवून हात फिरविला. बाबा खरं काय मागावं हे तुम्हाला कळालं. 302 कलम रद्द करा, माझ्या वारकऱ्याची कायमची मुक्तता करा. 99 म्हणले, आणि आम्ही, तुम्ही बिड्या वाडा. काय मागायचं कळायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय भक्ती करत होते, आपण भक्ती करतो. महाराज भजन करत होते, आपण भजन करतो. महाराजही वारी करत होते, आपणही वारी करतो. पण फरक आहे, आपण गावात असतानाही गावात असतो आणि पंढरपुरात असतानाही गावात असतो. महाराजांचं तसं नव्हतं. देहूत असतानाही पंढरीत आणि पंढरीत असतानाही पंढरीत. महाराज दशमीला पंढरीला जात होते. महाराज दशमी व्रताचा आरंभ, दिंड्या कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू, संतोष पावेल, संतोष पावेल,
दशमीला महाराजांनी पंढरीला जावं. पण महाराज पांडुरंगाच्या समोर गेले की पांडुरंगानं खाली मान घालावं. तुकाराम महाराजाला वाईट वाटलं. महाराज, देवा असं का करतोस रे? देहू गावावरून मी तुला पाहण्यासाठी येतो पांडुरंगा, आणि तुझ्या समोर आलं की तू मान खाली का घालतोस बरं? देवानं तुकाराम महाराजाकडे पाहिलं आणि मला खरं सांगू का तुकाराम महाराज, तुम्ही सावकार आहेत आणि मी कर्जदार आहे. तुमचं इतकं कर्ज माझ्यावर झालंय, तुमच्या बापापासून नाही तर विश्वंभर बाबापासून कर्ज झालंय. देईन म्हणतो पण देणंच होईना, डोंगर वाढायला पण कमी होईना. महाराज तुम्ही तरी मागा, जेणेकरून डोक्यावरलं खांद्यावर लय पैसे माणसाकडे झाले ना, त्या घेणारानं उगाच त्याला चिमटा घ्या जाऊन देच म्हणून त्याला म्हणत जाऊ थोडे थोडे दी, थोडे थोडे दी म्हणलं की थोडं थोडं निघत आहे. महाराज डोक्यावरलं खांद्यावर येतंय. पांडुरंग म्हणले मला काय तुमचं एकदा देणं होत नाही, पण मला वाटलं ह्या वारीला तुम्ही माझ्याकडून काहीतरी घ्यावं म्हणजे डोक्यावरलं खांद्यावर येईल. तुकाराम महाराज म्हणले पांडुरंगा घेतला असतं रे, तुझे पायी सुख सर्व महाराज म्हणले मागितला असतं रे पांडुरंगा, पण काही कमीच नाही तर काय मागू? तुझे पायी सुख सर्व आहे, काय मागू सांग बरं? पण पांडुरंगानं आग्रह केला. आणि कसं असतंय तुकाराम महाराज, आग्रह केला की माणसाचा नाविलाज असतो. चहा पिऊन मळमळ करू द्या, उलटे येलेले असू द्या, आणि तुमच्यासारख्या माणसानं हाताला धरू द्या, महाराज चहा प्यावाच लागतंय. मग महाराज म्हणतात बरं द्या बाबा 2 घोट का व्हायना द्या. याला आग्रह म्हणतो. काही काही लोक लय चपराचे शिवाजी महाराज. एके गावाला माझं 15 वर्षानं कीर्तन आहे, मानवत तालुक्यात गाव आहे, 15 वर्षानं कीर्तन आहे. पहिल्या वर्षी गेलो ते टाळकरी असा समोरून आला, मला जय हरी, मला जय अच्छा राव द्या, बर बर बर. 14 वर्ष सतत बिचारा बरं बरंच म्हणत राहिला. कालचं 15 वर्ष होतं. अशी कमिटी आमच्या तरुण मंडळीची, ती आलो समोरून. महाराज म्हणले आलं बघा समोरून, हे तुम्हाला नुसतं च्या म्हणायले, तुम्ही काय त्याच्या घरी जाईनात, आता जा बरं महाराज. आणि आम्ही बी येतो म्हणले, असं बी ती च्या पाजित नाही, आम्ही बी तुमच्याबरोबर येतो. मी बंदुकत लावून बसलो. महाराज म्हणलं हे म्हणतंय जय हरी. जरा जवळ आले म्हणा जय हरी, म्हणलं जय हरी च्या, याला घेऊ ना. बरं 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 गेलं कशाचं. याला म्हणायचं पैठणी आग्रह. पण पैठणी आग्रह. पण पांडुरंगानं जो आग्रह केला की पैठणी नव्हता महाराज. नाही महाराज, तुम्हाला आज मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही, तुम्हाला मागावंच लागन म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा,
महाराज म्हणले हेची देगा पांडुरंगा. वाजवा टाळी. तुम्ही वाजवा म्हणायच ना, ह्यांनी म्हणलं की तुम्ही टाळी वाजवी जा, तेवढंच घडत आहे आपल्याला. आणि म्हणणाऱ्याला उत्साह येते, कीर्तनाला रंग येते. कीर्तन का हा स्वतंत्र नाही, पारतंत्र आहे. पोहे लय खास झाले गड्या म्हणतात पाहुणे. अरे पोहे नाही खास झाले, त्याच्यात कांदा, लिंबू, चटणी, शेंगदाणे, मिरच्याचे खांडोळे बरंच आहे ना, म्हणून खास झाले. तसं कीर्तन लय टॉप. अरे हे वैभव आहे म्हणून टॉप झालं. विठ्ठल महाराज म्हणजे म्हणायलाच ना देवा, हेच दे का पांडुरंग द्यायचंय तर मला हेच देवा. पांडुरंग म्हणजे अहो हेच म्हणजे काय पहिल्या चरणात हेची दाना खूप गोड म्हणलं. इथून म्हणलं इथून तुझा विसर न व्हावा. हेची म्हणजे काय महाराज? हेची दान देगा देवा. तुकाराम महाराज म्हणा देवा मला हेच दान दे. या ठिकाणी दान शब्द आहे. दान हे कोणालाही मागितलं जात नाही. याच्यावर आपल्याला जास्त वेळ बोलायचं नाही, कारण घडीचा काटा पुढं चाललाय. दीप प्रज्वलन आहे. हो, दान हे कोणालाही मागितलं जात नाही. तर ज्याला मागायचंय तो 3 गोष्टीनं संपन्न असावं: स्वतंत्र, श्रीमंत आणि उदार. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला मागितलं की काम होत आहे बरं का महाराज. एक जरी गोष्ट कमी असली तो श्रीमंत आहे, उदार आहे, पण पारतंत्र्यात आहे. अशा माणसानं जर मागितलं तर द्यायचा जरी त्याने विचार केला तरी देता येत नाही. 2002 साली आम्ही विचार केला गावात आमच्या सप्ताह करावा. शाने माणसं जवळच येऊ देण्यात आम्हाला. बरं आम्ही पोरांनी विचार केला सप्ताह करायचाच. मग काय करावं म्हणजे काय करावं. मग असे मोठे मोठे एक जण म्हणला महाराज करायचा का म्हणल्यानं होत नसतंय, मग वातावरण तयार करावं लागतंय. म्हणजे काय वातावरण तयार करावं म्हणजे वातावरण तयार झाले की मेलं वातावरण काय तयार करावं म्हणजे मंडप द्यायला चालू करा. आम्ही सांगितला मंडप. त्याला म्हणलो नाही सप्ताह झाला तर अर्धे पैसे, सप्ताह झाला तर पूर्ण पैसे. त्यानं बांधायला सुरू केला मंडप. गावातला 100 एकऱ्या महाराज आमच्या मंडपातून जाऊ लागला. 100 एकर जमीन. मोठा माणूस.
तात्या म्हणणारा जाऊ लागला मंडपात. नामदेव काय आहे? जवळ गेलो. मेला तात्या विचार केलाय सप्ताह करायचा. आज गुरुवार आहे, सोमवारपासून सुरू आहे. वा वा गा वा वा. डबकं खाली ठुलं, डबकं घेऊन जाऊ लागले आणि माझ्या पाठीवर थाप टाकली. काय नाही वागा, तू पुढं झालास ना, आम्ही पाठीशी तुझ्या. माझ्याकडून काय सेवा पाहिजे सांग. 100 एकर जमीनवाला नंबर 1चा माणूस. आनंद वाटला महाराज. वहीन पेन दिले हातात. तूच लिह म्हणले काय लिहायचे तू. मला लिहू का 1000? लिहून टाक. काय देवाला देण्यानं कमी होत आहे. 1000 रुपये लिहिले महाराज. पण तात्या साधा नव्हता. मिशेचे आकडे असे होते, इथं जर मिशावर लिंबू ठुलं तर 1 किलोमीटर लिंबू पडत नव्हतं. असे आकडे होते. असा माणूस वजनदार होता. 1000 रुपये लिहिले. 2002 साली 1000 म्हणजे 10,000 रुपये येतात आताशी. मला कधी यावं. थंडीचे दिवस होते. मला संध्याकाळी या, मग पैसे घेऊन जा. आम्ही 10-5 जण गेलो संध्याकाळी. काकू भाकरी करू लागल्या. तात्या चुलीला पाय लावून तापू लागले. पहिले लोकायला खोड होती बघा, चुलीला पाय लावून तापायची. म्हणून तो महाराज हे घरानं केलं सरकारकडे, गॅस दिले सरकारनं. आता काय गॅसवर पाय धरतान का? एक जण आमच्या गॅसवर पाय धरून बसलो होतो महाराज. पुन्हा हे घरानं केलं सरकारकडे, आणखी गारानं सांगितलं. मग सरकारनं वट्टी काढली. आता काय खाली मुंडकवर पाय करूचिन का? हो महाराज. तात्या तापू लागले, काकू भाकरी करू लागली. आम्ही गेल्याबरोबर काकू म्हणल्या माय माय महाराज बराच रस्ता सुधारला. अगं म्हणले माहिती का तुला, पोरं लयच आपल्या गावच्या अगं सप्ताह करणार आहेत, पायाकडं मंडप चाललंय. माय म्हणली बरं झालं महाराज, आपलं गावच कसं आहे की काय आमच्या गावात सप्ताह होतंय. मारुतराव महाराज येतेत, मोतीराम महाराज येत होते. लागली तिनं सांगायला. काकू तर असे देऊन टाकावं लेकरायला पैसे. करायलेत ना लेकरं, आपलं देणं काम आहे. काकूनं तर असं भाषण केलं, मला वाटलं काकू पेशल पट्टी फाडते काय की, असं बोलली. आणि अशी कुडवातली पीठ घेऊ लागली. पीठ घेता घेता म्हणजे देऊन टाकल्या करायला पैसे. मिळालं काकू, तात्यानं आकडा लिहिलाय, फक्त न्यायला आम्ही आलोत. बरं ग माय, बरं देऊन टाकावं. किती लिहिलाय? मिळालं 1000. 1000 म्हणलं की काकूचा काटा सारखा. म्हणजे 1000 माय 1000 आणि 1000 रुपये येतात का? कवा कळाव कवा कळाव. हात कशाचे होते? पिठाचे. सगळं पीठ तात्याच्या मिशात. कवा कळाव कवा कळाव. पांढऱ्या शिपट मिशा झाल्या. पैसे तर मिळाले नाहीत, पण पीठ बी निघालं नाही. महाराज स्वतंत्र आहेत, श्रीमंत आहेत, उदार आहेत, पण पारतंत्र्यात आहेत. काम झालं नाही. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणे देवा तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्याईशे पवित्र जे वैरी आहे दिले. तू असा आहेस. याला म्हणायचं प्रमाण. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शुरदाता. तू दानशूर दाता आहेस म्हणून तुला मागतो. हेची दान देगा देवा. पांडुरंग म्हणले हेची म्हणजे काय? तुझा विसर न व्हावा. एकच कर, मला तुझा विसर होऊ देऊ नको. पांडुरंग म्हणले तुकोबार आहे, काय मागताय तुम्ही? तुझा विसर न व्हावा. असं तुम्हाला का वाटतंय बरं का माझा विसर तुम्हाला होईल? रात्रंदिवस तुम्ही भजन करणारे भजनानंदी आहात तुकाराम महाराज. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पुवाडे, संकल्पिला देह देवा, सकळ हेवा ते ठाई, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस तुमच्या मुखात भजन आहे. असं तुम्हाला वाटतं का बरं की विसर पडेल? विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले याचं काय देवा, आम्ही माणसं आहेत आणि माणसाचा स्वभाव आहे विसरणं. अरे विसरलोत म्हणून तर जन्माला आलो. विठ्ठल आणि मी
कुठलीही मागणी मागतो यात नवल नाही. तू जरा पांडुरंगा कृष्ण अवतारात जाय. ज्यावेळी पांडवाला मदत केलीस आणि पांडवाचा विजय झाला आणि पांडवाचा विजय झाल्यानंतर धर्माला गादीवर बसवलंस आणि द्वारकेत निघालास, त्यावेळी तुझी आत्या रडू लागली. तुझ्या आत्यानं उत्तरेच्या गर्भातही तुला पाहिलं आणि बाहेरही तुला पाहिलं. त्यावेळी आत्यानं तुझी स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिर्वस्थितम. तिनं सांगितलं तू साक्षात केशव आहेस. हो, तू विचारलंस आत्या मी जर देव आहे तर तू भक्त आहेस आणि भक्त देवाला मागत असतात. आत्या काय मागायचंय माग. त्यावेळी तुझ्या सख्या आत्यानं तुला सुद्धा हेच मागितलं रे. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू संपद नारायण स्मृती. तिनं सांगितलं मला दुःख दे. दुःख दुःख का दे. दुख में सब सुमिरन करे सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन करे तो दुःख काही को होय. विठ्ठल आत्यानं सुद्धा काय मागितलं. तिला सुद्धा हीच भीती वाटली की विसर पडल. तुझा विसर न व्हावा. तुझ्या सख्या बहिणीनं सुभद्रानं सुद्धा हीच मागणी मागितली. कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैवमेव विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कफवात पित्तये कंठावरोदन विदौ स्मरणं कुतस्ते. विठ्ठल तुमच्यासाठी आता तुमच्यासाठी. हो महाराज तुकाराम महाराज म्हणले आम्ही माणसं आहेत आणि माणसाचा स्वभाव कसा आहे विसराळू. आपण सगळे लबाड माणसं आहेत. प्रमाण नको पण आईच्या गर्भात असतानाच आपण नवस केला त्याला. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. पण जन्म झाल्याबरोबर जात बैमान झाली. कवा कवा म्हणलोच नाही म्हणायले विसरलं. विठ्ठल स्वभाव विसराळू असल्यामुळं माणूस असा आहे महाराज. दुसरी वस्तू मिळाली की पहिली विसरत आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा मातेचा सोयरा तुला पा. पण लग्न झाल्यास पहिली ये बाळ दसे आई बाहेची पिशे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. विसरणं स्वभाव आहे. विठ्ठल विसरणं माणसाचा. बायको आली की माईला विसरते का नाही. विसरते. स्वभाव आहे. महाराज पहिले लोक लहान लेकराला बोलून दुकानाला पाठवायचे. अशा लेकराला मारायचे. मायबाप दखल घेत नव्हते. मास्तर असे मारायचे पहिले वर्गात. आम्ही अशी हात धरायचा असा छडी मालिक बाबो. पण मायबाप जात होते का मास्तराला भांडायला. आता ताकद आहे का गुरुजीची मारायला विद्यार्थ्याला. ताकद नाही महाराज. आता जमाना बदलला. पहिले हे शहाणी माणसं लहान लेकराला बोलवायचे. अशा लहान लेकराला ए इकडे रे यायचं. हे बाकी पैसे दुकानाला जाय. हां काय कर 1 किलो शेंगदाणे आण 1 किलो साखर आण 1 पत्ती पुडाण 2 तांबूच्या पुड्या आण रुपयाची सुपारी आण तुला 2 मुरकुल आण आणि बाकीचे पैसे आण. हे म्हणतच जायचं इथं. 1 किलो शेंगदाणे 1 किलो साखर 1 पत्ती पुडा 2 तांबूच्या पुड्या रुपयाची सुपारी मला 2 मुरकुलं बाकीचे पैसे. 1 किलो शेंगदाणे 1 किलो साखर 1 पत्ती पुडा रुपयाची सुपारी 2 तांबूच्या पुड्या मला 2 मुरकुलं बाकीचे पैसे. म्हणतच जात होतं का नाही. आणि तिथं गेल्याबरोबर मराठी दुकानदार म्हणायचा काय द्यायचं दचकायचं. तसं म्हणलं की ह्याचं सगळी कोरी पाठी व्हायची. पाणीच्या खाली. हां हां हां
मुरकुलं नाही व्हाय पाहिजे, मुरकुलच म्हणायला हे, मुरकुलच. विसरलं. महाराज तिथंच एक बाई म्हणली दुकानदाराला, म्हणली विसरलं. तुकाराम महाराज म्हणले, देवा अरे विसरणं माणसाचा स्वभाव आहे. विठ्ठल तुझा विसर न व्हावा. योगेश महाराज तुम्ही आल्यानंतर कळत, आमचा एक मुलगा यावर्षी 5वीला आहे. गेल्या वर्षी कितवीला होता मग? कितवीला होता बघा मग? 4थीला. गेल्या वर्षी 4थीला. 15 ऑगस्ट आला शाळेत. शाळेच्या मॅडमनं मला फोन केला, म्हणली महाराज मी 2-4 मुलांना भाषण लिहून दिलंय, पण तुमच्याही मुलाची इच्छा आहे की भाषण करावं, पण शाळा सुटण्याची वेळ झाली. तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या बुद्धीनुसार भाषण देऊ शकतात का? मी म्हणलं देतो मॅडम. हो द्या म्हणली. घरी आल्यानंतर मला म्हणला, तुम्हाला फोन आलता का मॅडमचा? म्हणलं हो. बोलणार आहेस का? मला भाषण करायचं आहे म्हणलं. म्हणलं ठीक आहे. आता 4थी चप म्हणल्यानंतर मनोज महाराज त्याच्या बुद्धीनंच भाषण द्यावं लागेल ना, त्याच्या हिशोबानं, ठीक आहे ना? हो. आणि मग महाराज मी वही घेतली, पेन घेतला आणि त्याला भाषण लिहून दिलं. ऐका भाषण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, माझे येथे जमलेले विद्यार्थी मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या हुतात्म्यांच्या चरणी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. इतकं दिन बेस्ट आहे का नाही? त्याच्या बुद्धीप्रमाणे दिलं. मग बस म्हणलं वाचित. ते वाचलं लय चॅप्टर. ते वाचता म्हणला एक काम करा ना मला पप्पा, काय मला मोबाईलमध्ये एकदा रेकॉर्डिंग करा म्हणला, म्हणजे डोळे उघडे तो वाचितो आणि डोळे झाकायले की ऐकतो. मी आलं ठीक आहे. मोबाईलमध्ये 1-2 रेकॉर्ड. महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, माझे इथे जमलेले विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक हुतात्म्याने प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या चरणी वंदन करतो. माझे 2 शब्द जय हिंद, जय भारत दिल्यानंतर त्या दिवशी होती शिवाजी महाराज 7 तारीख. झेंडा किती तारखेला? 15 तारखेला. म्हणजे तब्बल 8 दिवस बाकी होते. आसाराम महाराज त्यांना असं भाषण असा करून बसायला. महाराज त्यानं 13 तारखेला तर भाषण पाण्यासारखं पाठ केलं. त्याची माय म्हणली होय व, बघा ना म्हणली लईच म्हणा आईलय व, लईच म्हणा आईलय. तसं म्हणल्यानंतर मी म्हणलं मन बरं म्हणलं की महाराज खरंच म्हणायले की. मग असं उभा राहिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, माझे जमले विद्यार्थी मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या हुतात्म्याचे वंदन करतो. म्हणजे जय हिंद, जय. वा म्हणलं पट्ट्या, वा. बायको म्हणली आता तुम्हाला सांगायला 15 ऑगस्टला किती बी हजाराचं कीर्तन आलं तरी द्यायचं नाही बघा. हां, संध्याकाळी कुठं जायचं जा, पण माझ्या लेकरासोबत जा बघा, तुम्हाला सांगायला. जातोय बाबा, जातो नाही. महाराज 14 तारखेला रात्री ते झोपले जेवण करून आणि ही म्हणायली मला होय व, झोपेतून उठल्या जमन का त्याला म्हणाय. मारलं की पाणी त्याच्या तोंडा की उठलं. मला भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजी वर्ग म्हणलं महाराज, म्हणलं झोपेतून उठून सुद्धा म्हणलं. मी लय पोराची पाचगत करायलीच की ग तू, इतकं पिळून काढणं असते का ग म्हणलं. जाऊ दे म्हणायले ना, मग झोप म्हणलं. वागा झोपलो. सकाळी 6ला तर मी उठलो महाराज. ते बी टाईट झालं, मी बी आपला धोतर घालून टाईट बगळा झालो आणि निघालोत महाराज झेंड्याला. आता मी पालक म्हणून बाजूला थांबलो. झेंडावंदन झालं. झेंडावंदन झाल्यानंतर गुरुजींनी मला पाहिलं, म्हणले या ना महाराज या. मग मला खुर्चीवर खुर्ची दिली, बसलोत आणि मग भाषणं सुरू झाली. भाषणं सुरू झाल्यानंतर तिथं बसलंय पोरग आणि तिथून माझ्याकडेच बघायले. बरं नुसतं बघा ना, नाकात ओटं घालून हिशेबानं बस. बसलं. बसल्यानंतर पहिलीचा वर्ग झाला, दुसरीचा वर्ग झाला भाषणचा, तिसरीचा वर्ग झाला आणि 4था वर्ग म्हणलं की मला धसकून झालं. येतं रे बाबा म्हणलं आता हे, पण मला वाटलं पाठ केलं ह्या वागानं, म्हणताय आता चांगलं. 5वा नंबर त्याचा आला महाराज. नाव घेतलं कृष्णा नामदेव पपाळ. ते उठल्याबरोबर मला तर असं झालं की मी खाली मान घातली महाराज. आलं माईक पशी आणि माझ्याकडे बघायले. गुरुजी म्हणले हां पप्पाकडे बघायचं नाही, समोर बघ. तोंडात काहीच नव्हतं. बोल बोलच ना महाराज. गुरुजी म्हणे अरे बोल ना. मी बोल के बोल. एवढा बोलून
मी माझे 2 शब्द जय हिंद म्हणला आणि खाली बसलो. मी तर कमरापासून गळूनच गेलो. काय अवघड झालो. माझा चेहरा पडला. गुरुजी जवळ येऊन म्हणतात एवढं बोलून का होईना म्हणले न मिळालं. हो तेवढं म्हणले म्हणलं एवढं बोलून निघालो त्याला घेऊन. ते बी मला बोलन आणि मी बी त्याला बोलन. आणि त्याची माहिती दारातच थांबली महाराज ऐकण्यासाठी. मोबाईल मध्ये आणल्या का वेळेला बुकी घाली. काय ऐकायचंय म्हणलं तुला मोबाईल मध्ये. तुला माझंच भाषण ऐकायला मिळेल मोबाईल मध्ये. आणि ह्याचं विचार म्हणलं त्याला काय केलं तर. आणि मग ती लागलं रडायला. शेजारीनं आली म्हणली महाराज तुम्ही कीर्तन करतात. अहो लहान आहे ते आणि विसरणं माणसाचा स्वभाव आहे. प्रकाश पडा माझ्या डोक्यात. खरं आहे. तुकाराम महाराज म्हणले तसंच आहे रे पांडुरंगा. माणसाचा विसरणं स्वभाव आहे म्हणून तुझा विसर विठ्ठला. सेवा संपत पण 5 मिनिटं घेतो. 5च. जावाई सासरवाडीला निघाला. जातीत का नाही सासरवाडीला. लाईट नसली तर तांब्यात कोळशे टाकून पकडीनं तांब्या धरून इस्त्री करते. निघाला. सासरवाडीला गेल्यानंतर महाराज सासू सासऱ्यांना आनंद झाला. कधी कधी जातीत त्याचं वजन असतंय. उन्हाळ्यात गेलेला होता योगेश महाराज जावाई. सासू बी अशी सुगरण होती. काय करायचं जावयाला. सासरा मार्केटला गेला आणि 4 किलो आंबे घेऊन आला. हापूस आंबा नाकाला लावला आणला महाराज. असा गोड आंबा आणला. सासूनं रस असा केला. रस करावं तर तसं करावं. पाणी तर टाकलंच नाही महाराज. हो पाणी टाक नुसता रस. हो आणि असा रस वाढा योगेश महाराज. नुसता घटवट रस पिटल्यासारखा आणि त्याच्यात तितकंच तूप. रस आणि तूप. आणि रसाबरोबर काय केल्या चपात्या. कोण म्हणलं. पुरणपोळी नाही. काय केलं माहिती का मला. धिरड. आता धिरडच खायला मिळेना महाराज. हो कोणी धिरड बी करीना. नाही तर पहिले धिरडे माहितीत का ना तुम्हाला. धिरडे खाल्ले का तुम्ही कधी. खाल्ले. वा वा. आता तुम्ही तर खाल्लेच असतील तरी 2 वर्षात खाल्ले नसतील. नाही धिरड्याला तेल कशाने लावतात माहिती का तुम्हाला. हा बुरकुंडा ना. कांद्यानं लावतात. कांद्यानं धिरड्याला. काय महाराज पहिल्या माय माऊल्यांच्या हातचं धिरडं खावा. आता धिरड्याची जागा दोशानं घेतली. ओ दोशाने. धिरडच राहिलं नाही महाराज. काय त्या सासूबाईने धिरडे केले योगेश महाराज. अशी बरं त्याचा तवा बी वेगळा असतंय. अशी धिरडे करायची आणि करीतच धिरड्याच्या घडी घालायची. पहिलं लय खाणं होतं. शेंगुळे पहिले लोक. धिरडे थालपीठ. आमची बायको म्हणली करू का थालपीठ. मला जमतं का म्हणली हा. केलं ना थालपीठ महाराज. थालपीठ. अहो कुराडीनं बी फुटाना महाराज. अरे मी आले थालपीठ आहे का जाळपीठ आहे. हा कुराडीनं फुटाना ते. थालपीठ करा माझ्या जुन्या माय माऊल्यांनी आज्यांनी महाराज. असं धिरडे केले. चला असे धिरडे केले महाराज. असं तव्यावरलं धिरडं अशी करायची अशी ताटात फेकायची जावायच्या. आणि मग काय गरम गरम धिरडं महाराज. नुसतं असं हे कारण रसात बुडीलं. टिकतच नव्हतं ते तोंडात. इकडे पोटात महाराज. तूप बी तसंच रस बी तसाच. हो महाराज 49 धिरडे खाल्ले आहे. दातच लागायचा संबंध नाही ना त्याला. सासू म्हणली होय जावाई एवढं खाकी म्हणली 50 होते तुम्हाला मै शपथ आहे. अहो म्हणले आता मामी तुमची शपथ आहे पण हे धिरडं खाल्लं की हे सगळंच बाहेर येतंय. नका नका नका. मग हात धुतल्यानंतर म्हणजे मामी ह्याला काय म्हणते तू लईच खास लागले. अहो धिरड तुमच्या पोरीला जमतं का. जावाई माझ्या पोरीनं धिरडं करा. काय पोरगी धिरडं करते. मला तरी काय जमतं एवढं. ते म्हणले कवा बी पिठलंच हटायली बुवा. नाही नंबर 1 करते. सकाळी महाराज लक्षात ठेवलं. उठले जावाई स्नान केलं निघाले. जाता जाता म्हणले मामी ते काय म्हणलात रात्री आपण खाल्लेलं. अव धिरडं म्हणतच निघालं. धिरडं. आंब्यावाल्याकडे गेलं. विचार केला योगेश महाराज मनोज महाराज तुकाराम महाराज शिवाजी महाराज आसाराम महाराज ब्रह्मदेव महाराज बंडू महाराज चंदू महाराज गणेश महाराज सगळे जेवायला बोलू म्हणला. 5 किलो आंबे घेतले. आंबे द्या बरं मला 5 किलो. धिरडं 5 किलो द्या. धिरडं सुरूच. इसरण म्हणून धिरडं. पहिले काय वैन पिणं होते का काय. धिरडं
आणि मग निघालं धीड धीड म्हणत. महाराज गावकऱ्याला नदी होती, पाणी जाऊ लागलं पुलावून सिमेंटाच्या, आणि पाणी जाऊन जाऊन शेवाळ झालेलं होतं. त्या मायमावल्या धुवू लागल्या नदीवर, आणि हे बुटबुट करीत आलं धिरड धिरड धिरड. एक बोलकी बाई मिले बुटबुट करायलाच तोंडानं, इथं रपकायले 2 मोटरसायकली आताच पडल्या, काय म्हणायलाच बुटुबुटू धिरड धिरड म्हणत म्हणजे निष्ठल जे रप केल्यानंतर आंबे इकडे तिकडे गेले, कसे तरी आंबे गोळा केले, कसं तरी उठलं. दुसरी बायको म्हणली माय रपकलं. त्यानं असं बघितलं की सुरू केलं रपकलं रपकलं. हेचा बँड बदलला रपकलं. घरी गेल्याबरोबर मला हे आंबे आणि काय कर म्हणला, याचा रस कर. 2-4 महाराज मंडळी यायलेत आणि असे रपकले कर नंबर 1. ती म्हणली रपकले, ते तसं म्हणू नको म्हणला, तुझ्या आईनं सांगितलंय की तुला तर नंबर 1 येतात म्हण. काय तुझ्या आईनं रपकले केले ते मला 49 रपकले मी एकट्यानं खाल्ली. तिला कळच ना, मला कळ ना. माय म्हणले हां तू असंच करतेस, करीत नाहीस का रपकले. बोलता बोलता भांडणं लागले. पहिल्या पत्रावर काट्या असायच्या महाराज, बोराची काठी काढी पत्रावरली आणि 2-4 टाकल्या की पाठीत महाराज. पहिली लोक मारीत बी होती की 2-4 पाठीत टाकले. पाठीत टाकल्याबरोबर महाराज शेजारची म्हातारी म्हणली काय र काय, अरा पडतच आली, तुला अक्कल आहे का म्हणली. हा सरक बाजूला, मारायलाच म्हणली लेकराला, हिला रपकले येणार म्हणला, सरक म्हणली बाजूला. तिला बाजूला ढोकललं आणि तिला 5-6 काट्या पाठीत टाकल्या होत्या. त्या महाराज माईच्या पाठीवरचा पदर असा बाजूला केला आणि असा हात फिरवला, तो ओढच उमटली की हो त्या काट्याची. म्हणली काय रे, अरा म्हणली शरद्या, काय लेकराची पाठ धिरड्या म्हणे मला धिरड ही रडत रडत म्हणली, मग धिरड म्हणा की रपकलं, इसरलो ग इसरलो. तुकाराम महाराज म्हणली विसरणं स्वभाव आहे रे, म्हणून तुझा विसर हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. महाराज म्हणतात तुझा विसर होऊ देऊ नको, बस हो विसर होऊ देऊ नको. कारण जे जे तुला विसरले त्यांचं लय वाटोळं झालं, म्हणजे लय वाटोळं. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. जे जे तुला विसरले त्यांचं वाटोळं झालं. विसरणं चांगलं आहे का? होय महाराज चांगलं आहे का विसरणं? आता आपण कीर्तन झालं लगेच योगेश महाराज म्हणे आणखी एकदा चहा प्या. आता पुन्हा एकदा त्यांनी चहा पाडला, त्यानं आपल्याला पाकिटं दिली आणि आपण नारळ पाकिट बाजूला ठेवली, तसंच उठून निघालोत आणि पाकिटं इथेच विसरली. चांगलं का वाईट? जाणार नाहीत कुठं, तात्पुरतं. महाराज विसरणं चांगलं का वाईट असा जर विचार केला, तुकाराम महाराजाला काही लोक म्हणले महाराज तुम्ही म्हणता की विसरणं चांगलं नाही. आणि एक बाई गोकुळातून मथुरेला निघाली. जाता जाता तिनं आपल्या डोक्यावर टोपली घेतली आणि त्या टोपलीमध्ये दही दूध सगळे गोरस महाराज लोणी त्या टोपलीत घेतलं आणि ती मथुरेला गेली. आता गेल्यानंतर तिनं असं म्हणावं का नाही, दही
असं म्हणावं का नाही? म्हणावं का नाही? ती तसं कुठं म्हणू लागली? दामोदर गागे गोविंद ठाकरी दामोदर गागे गोविंद ठाकरी दामोदर गागे गोविंद ठाकरी दामोदर गागे पल पल सरती मथुरे जागे गोविंद ठाकरी दामोदर गागे गोविंद ठाकरी दामोदर गागे हे देवा मथुरे जागे गोविंद ठाकरी दामोदर गागे गोविंद ठाकरी दामोदर वा वा वा. महाराज ती काय म्हणू लागली? गोविंद घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या. मथुरेच्या बाया हसायल्या. माय म्हणली अगं हे दही दूध विकायला आली, दामोदर घ्या म्हणायली. दुसरी म्हणली विसरली ग विसरली. तव तव हसती मथुरेच्या आली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोच वदने उच्चारी. महाराज ही बाई साक्षात विसरलीये. डोक्यावर काय येतं तिचं कौतुक करायला. आणि इकडं म्हणायला की विसरली तया थोर झाली आहे. इकडं म्हणायला की तुझा विसर न व्हा. विसरणं चांगलं का वाईट? विठ्ठल महाराज म्हणले कसं आहे बघा, घटना घडल्याबरोबर चांगलं झालं का वाईट झालं सांगता येत नाही. त्या घटनेचा परिणाम काय झाला त्याच्यावरून शेरा दिला जातो चांगलं का वाईट. आता उदाहरण, कीर्तन झालं आणि आपण घरी निघालो. घरी जाता जाता समोरून चोपदार वाघ आला. काय आला? वाघ. समोरून वाघ आला. आता समोरून वाघ येणं चांगलं का वाईट सांगा बरं तुम्ही. वाईट आहे की वाघ? अरे बापरे, त्यानं डरकाळी फोडायची आधी आपली डरकाळी फुटल. ठीक आहे, समोरून वाघ येणं साधी गोष्ट आहे का? समोरून येणं चांगलं नाही. पण ऐका आता उत्तर ऐका. अरे वाघ जर समोर आला नसता तर आज आपल्या समोर ज्ञानेश्वरी दिसली नसती. विठ्ठल वाघ समोर आला म्हणूनच वाघ वाघ झाला, म्हणूनच ज्ञानेश्वरी आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू लागले हे कुटुंब. विठ्ठलपंत, रुक्मिणी, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, इकडे सोपान काका, मुक्ताबाई. प्रदक्षिणा करत असताना त्यांना वाघ दिसला आणि वाघ असा गुरकला. गुरकल्याबरोबर हे कुटुंब पळालं. वाघ मागं लागला, हे पुढे. महाराज पळता पळता बाकीचं कुटुंब एककडे गेलं आणि निवृत्तीनाथ महाराज एककडे गेले. निवृत्तीनाथ महाराज गेले तर एका गुहेत गेले आणि त्या गुहेमध्ये गुरु महाराज बसलेले होते. गहिनीनाथ. निवृत्तीनाथाला जवळ घेतलं. लटलट कापू लागली निवृत्तीनाथ महाराज. म्हणले महाराज वाघ वाघ. गहिनीनाथ म्हणजे वाघ नाही, आता तूच वाघ आहेस. विठ्ठल विठ्ठल. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार कशाची कृपा आहे? त्यांनी ज्ञानेश्वर महाराजाने दोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेवले. एका वाघाची कृपा आहे. मग मला सांगा, वाघ समोर येणं चांगलं का नाहीचं चांगलं? आता ऐका, समोर येणं चांगलंही म्हणता येत नाही, ते चांगलं आहे. पण आता जर आला तर पुढं परिणाम काय आहे, त्या परिणामावरून शेर आहे. तसं महाराज म्हणतात, विसरणं चांगलं का वाईट हे आता सांगता येत नाही. काय विसरणं चांगलं हे महत्वाचं आहे. विषयाच्या चिंतनामध्ये परमात्म्याला विसरणं हे काय चांगलं नाही, पण भगवत चिंतनामध्ये विषय विसरत असेल चांगलं आहे. विठ्ठल सध्या भगवत चिंतन मी करतोय देवा, बस हेच चिंतन. आठवची पुरे
सुख अवघे मोहरे उपजला भाऊ तुझे कृपे शितीचा ठीक आहे. हो महाराज क्षेमाची मागणी करतात. योग आहे पण योग क्षेम योग ठीक आहे ना, क्षेमाची मागणी करतात. तुझा विसर न व्हावा काय करतात गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. बाकी काय न लगे मुक्ती धन संपदा काही नको संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर हरे हरे